रस्ते आणि ड्रेनेजच्या निकृष्ट कामाच्या निषेधार्थ सांगलीत काँग्रेसचा रास्ता रोको, भर उन्हात नागरिकांसह रस्त्यावर ठिय्या मारत आंदोलन, पोलीस आणि नगरसेवकांमध्ये झटापट। सांगली शहरातल्या पूरपट्टीतील शामराव नगर परिसरात महापालिका प्रशासनाचे मोठे दुर्लक्ष झाले आहे। या ठिकाणी मुख्य रस्ता, ड्रेनेज योजना आणि गटारीचे काम गेल्या 1.5 वर्षांपासून सुरू आहे। महापुरानंतर या ठिकाणचे रस्त्यांची अवस्था देखील दयनीय झाली आहे। स्थानिक नागरिक आणि नगरसेवकांनी वारंवार मागणी करून देखील या ठिकाणी रस्ते आणि ड्रेनेज योजनेचे काम अतिशय संथ गतीने सुरू ठेवलं आहे। या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज काँग्रेसच्या नगरसेवकांनी शहरातील शामराव नगर परिसरात रास्ता रोको आंदोलन करत चक्का जाम केलं। यावेळी संतप्त नगरसेवकांनी परिसरातील नागरिकांसह रस्त्यावर ठिय्या मारत प्रशासनाचा निषेध केला। महापालिकेचे बांधकाम अभियंता, शहर अभियंता यांना निलंबित करून तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती। आंदोलनादरम्यान पोलिसांनी काँग्रेस नगरसेवक आणि नागरिकांना ताब्यात घेतलं। यावेळी त्यांच्यामध्ये जोरदार झटापट झाली। या आंदोलनात नगरसेवक मंगेश चव्हाण, नगरसेवक फिरोज पठाण यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगली, मिरज, कुपवाड शहरामध्ये भाजपची सत्ता स्थापून गेली 4 महिने झाले। आज 4 महिन्यामध्ये शामराव नगरमधील एक प्रमुख रस्ता आहे आणि त्या रस्त्याच्या बाजूला RCC गटर आहे। तर गेली 1.5-2 वर्ष झालं ते काम चालू आहे आणि ते काम रखडलेलं आहे। कित्येकदा अधिकाऱ्यांना सांगून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। तर या लोकांचे दुर्लक्ष केल्यामुळे लोकांना भरपूर त्या रस्त्यामधनं जात असताना जीवितहानी असू दे, नागरिकांना त्रास असू दे, विद्यार्थ्यांना त्रास असू दे, ह्या त्रासाला मोकावं लागतंय, त्या त्रासातून जावं लागतंय। तर ह्याचा निषेध करण्यासाठी आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं 4 नगरसेवक प्रभागातल्या 4 नगरसेवकाच्या आणि तेथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी मी रास्ता रोको केलो। रास्ता रोको करत असताना, घोषणा देत असताना या ठिकाणी पोलिसांनी अटक केली। पोलिसांनी कार्यकर्त्यांवर, नगरसेवकांवर गुन्हे दाखल केलेत। तर आम्ही कोणत्याही दबावशाहीला, दंडुकशाहीला आम्ही बळी पडणार नाही। किती पण केसेस पडल्या तरी चालेल आम्हाला, तरी लोकांच्या हितासाठी आम्ही रस्त्यावर उतरू। येणाऱ्या काळामध्ये तो रस्ता 2 दिवसात नाही चालू झाला तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आणि कित्येक वेळा अटक व्हावी लागली तरी आम्हाला चालेल, पण लोकांच्या हितासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार, लोकांसाठी झटणार, एवढंच या ठिकाणी आम्ही सांगतो आणि थांबतो। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली।